सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाळमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतिकारक भगतसिंगांविषयी जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी माझी नम्र विनंती। सर्वप्रथम येथे जमलेल्या सर्वांना 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारच्या नाकात दम करणारा 23 वर्ष 5 महिने 26 दिवसांचा क्रांतिकारक तरुण म्हणजे भगतसिंग प्रत्येक भारतीयांना समजवण्यात यशस्वी झाले की तुम्ही लढा, ही जमीन तुमचीच आहे। त्यावेळेस भगतसिंग वर्तमानपत्रात विद्रोह नावाचे लेख लिहित। मनमानी सेना हमें नहीं, पशु बनकर रहना हमें नहीं। मनमानी सेना हमें नहीं, पशु बनकर रहना हमें नहीं। विधि के मध्य पर भाग्य पटक इस नियति नटी के उलझन से। विद्रोह करो, विद्रोह करो, विद्रोह करो, विद्रोह करो। तसे 17 नोव्हेंबर 1928 ला लाला लजपतराय यांना वीरमरण आले आणि 17 डिसेंबर रोजी भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी संघर्ष अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि बहिरा प्रशासनाला जागा करण्यासाठी 8 एप्रिल 1929 ला संसदेत बॉम्ब टाकण्यात आला। नमन करते त्या शूरवीरांना, नमन करते त्या शूरवीरांना जे आपल्या देशाला तारून गेले, जे आपल्या देशाला तारून गेले, लटकले फासावर आपल्या भूमीसाठी, कसे विसरू त्या बलिदानाला जे आपल्या मातीत विलीन झाले, जे आपल्या मातीत विलीन झाले। संसदेत धमाका करण्याआधी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद यांच्यात चर्चा सुरू होती। भगतसिंगांच्या आग्रहाखातर बॉम्ब टाकण्याची जबाबदारी भगतसिंगांनी स्वतःकडे घेतली। तेवढ्यात शेजारी बसलेले 2 तरुण बोलले, वाह रे दोस्त, दोस्त कहता है तो हमारे पहले कैसे मर सकता है? हम भी आएंगे, साथ जाएंगे और साथ मरेंगे। 1930-31 ला भगतसिंग या नावाची लोकप्रियता खूपच वाढली होती। भगतसिंगांच्या नावाने देशात कानाकोपऱ्यात मोठमोठ्या रॅल्या निघत होत्या। लोक आपल्या मुलांची नावे भगतसिंगांच्या नावावर ठेवत होती आणि भगतसिंग मात्र जेलमध्ये फाशी होण्याची वाट बघत होते। चमनलाल लिखित द भगतसिंग लीडर या पुस्तकात भगतसिंगाने आपल्या मित्रांना 22 मार्च 1931 ला चिठ्ठी लिहितात की मला माहीत आहे हे होईलच, माझ्या जगण्याची इच्छा असणे आवश्यक आहे, परंतु मी एका अटीवर जिवंत राहू शकतो। माझ्या मित्रांनो, मला गुलामगिरी नको, कुणाच्या हातात हातकडी नको, मी गुलाम देशाचा तरुण नको। आज माझे नाव भारत देशात क्रांतीचा पर्याय बनला आहे। आपल्या सर्वांच्या त्यागाने क्रांतीला अजून मजबूत केला आहे। मित्रांनो, जर मी जिवंत राहिलो तर हे लोक दबून जातील। मी जर देशासाठी त्या फाशीच्या फांद्यावर गेलो तर देशाचा प्रत्येक तरुण भगतसिंग बनायला बघेल आणि मला माहीत आहे हे माझे मरण एक क्रांतीची ठिणगी पेटवेल। आणि हा एक 23 वर्षाचा तरुण लिहित होता आणि भगतसिंगांची हीच गोष्ट 15 ऑगस्ट 1947 रोजी सत्यात उतरली। ऑक्टोबर 1930 रोजी ट्रिब्युनल या जजने भगतसिंग, शिवराम राजगुरू आणि सुखदेव थापर यांना फाशीची सजा सुनावली। तसेच किशोरलाल, महावीर सिंग, विजय कुमार, शिव कुमार, गया प्रसाद, जयदेव, कमलनाथ यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली आणि 23 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता लाहोर येथे तिघांना फाशी देण्यात आले आणि क्रांतीची ती ठिणगी 24 मार्च 1931 रोजी लाहोरच्या सडकांवर 2 लाखांच्या वर भारतीय लोकांच्या रॅल्या निघाल्या होत्या। इन्कलाब जिंदाबाद साऱ्या लाहोरमध्ये डंका वाजली आणि ब्रिटिश सरकारच्या पायाखालून जमीन सरकली। जगले ते देशासाठीच आणि देशासाठीच हुतात्मे झाले, जगले ते देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मे झाले। नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले, नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो।